हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. तर हा व्हिडिओ थोडा उशिरा येतो आहे. होळीच्या दिवशीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये थोडा प्रॉब्लेम होऊन गेला, तर त्याच्यामुळे हा होळीचा व्हिडिओ उशिरा येतो आहे. बघा आता मी पीठ घेतलेलं आहे गहूचं, आणि आपण कणिक मळतो तसं मळून घ्यायचं. आणि मग त्याचे थोडे लहान लहान गोळे घ्यायचे आणि लांब लांब असे लाडवे आम्ही तयार करतो. असे लांब लांब असे लाडवे मी जसे करते तसे करून घेतो आम्ही. हे झाल्यावर मग असे त्याला मग जास्त जाड पण नाही करायचे, नाही तर मग ते कच्चे राहता शिजवते एवढे. हे असे बघा मी जसं केलं तसं करून घ्यायचं आणि एका ताटमध्ये ठेवते मी. आणि हे बघा सर्व करून घेतलेले आहे मी. आता मी उन्हात ठेवून देईन. उन्हामध्ये शिजवल्यावर हे आता होळीच्या दिवशीचं हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या परिवाराकडून तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही आज होळीमध्ये काय बनवतो स्वयंपाकामध्ये, तर आम्ही बनवतो आहे लाडवे, फुंके आणि कढी. तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तरी कंटिन्यू करा. आता हे चहा वगैरे करून घेतली मी. आता हे लाडवे त्यांना आता भाजून घेऊ आपण. पहिले चहा करून घेते मी. चहा आता मी गाळून घेते. मीच राहिलेली चहाची, मिस्टरांची चहा झालेली आहे. हे बघा आता चहा करून घेतली मी. या तुम्ही पण आता चहा प्यायला. बघा चहा पिऊन घेते मी, मग स्वयंपाकाला सुरुवात करेल. चहा पिऊन झाली माझी. आता मी कढई ठेवलेली आहे. आणि जे लाडवे ना आपण जे केलेले होते ते सुकलेले, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. आणि मग ते कढईमध्ये टाकून तूप टाकून थोडंसं भाजून घ्यायचं. तर सर्व लाडवे टाकून घेतले मी. हे बघा आता मस्त भुजून घ्यायचे त्यांना, म्हणजे भाजून घ्यायचे. तूप टाकलेलं आहे मी थोडंसं. आता भाजून झालेलं आहे आपल्या. तर कुकरमध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. काही सुकं खोबरं घेतलेलं आहे मी, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आणि कुकरमध्ये पाणीला उकळी येऊ द्यायची. खोबरे पण कट करून घेतलं मी. आणि जे लाडवे आपण भाजून घेतलेले आहे ना, त्यांना 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. या पद्धतीने मी जसे करते तसे. हे लाडवे एवढे खास लागतात ना, आणि ते सकाळी दुसऱ्या दिवशी एकदम मस्त लागतात ते अजून. हे बघा आता 2-3 पाण्याने धुवून घेतलेले मी. आता पाणीला पण उकळी आलेली आहे आपल्या कुकरमधल्या पाण्याला. त्याच्यात मी आता हे लाडवे टाकून घेते. ते खोबरं कट केलं होतं आपण, ते खोबरं पण टाकून घेतलं, म्हणजे त्या लाडव्यांसोबतच चांगलं शिजलं जाईल. ते खोबरं पण नरम होईल. आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं. तूप पण टाकू शकता आपण थोडंसं, जेव्हा असं वरती यायला नको पाहिजे ते, त्याच्यामुळे. आता झाकण लावून घेईल मी त्याला उकळी आल्यावर. आता आपण बरेच झाकण बाकी आहे कुकरचं लावायचं, त्याला उकळी येऊ द्यायचं वरती. आता ही तुरीची डाळ घेतली होती मी, सकाळी भिजत टाकलेली होती, म्हणजे 2:30-1 वाजता भिजत टाकली होती मी तुरीची डाळ. त्याचे आपल्याला फुंके बनवायचे. हे बघा आता हे तुरीची डाळ मी चांगली धुवून घेते हाताने, असे लगडून. हे असं धुतल्याने आपले फुंके जे असतात ते एकदम मस्त नरम येतात. त्याच्यामुळे मी असे धुवून घेते. आणि धुतल्यावर आपल्या चाळणीमध्ये असे नितळ्यासाठी ठेवून घ्यायचं. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायची. बघा आता मिक्सरमध्ये वाटून घेते मी डाळ. असं बारीक वाटून घ्यायची. बारीक वाटली गेलेली आपली डाळ. आता एका परातमध्ये नाही किंवा ताटमध्ये काढून घ्यायची. छोटीशी परात आहे माझ्याकडे, त्याच्यात काढते मी. संपूर्ण डाळ, आता पूर्ण डाळ वाटून घेते मी. हे बघा दुसरी पण वाटलं गेलं भांडं आपलं.
थोडंसं लसूण घेतलं, मिरची पावडर घेतली, जिरं टाकलं मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात आणि त्याची पण आपण आता लसूण मिरचीची पेस्ट करून घेऊ. थोडीशी डाळ टाकायची नाही वाटलं गेलं तर. आणि आपण आता हे जे मिरची वाटलेली आहे आपण ते पीठ जे वाटून केलेलं आहे आपण त्याच्यात मिक्स करायचं. बघा तिकडे आपण कुकर लावून कुकरचे पण शिट्टे होत आहे लाडव्यांचे. चांगले 7-8 शिट्ट्या होऊ द्यायचे, चांगले शिजू द्यायचे ते लाडव्यांना पण. हे पहा आपल्या आता लाडवे पण शिजले गेलेले आहे आणि डाळ पण वाटली गेलेली आहे. असे चेक करून घ्यायचं की आपले लाडवे शिजले आहे का नाही. मग त्याच्यात गूळ टाकायचा, गूळ आणि खिसून टाकायचा गूळ खिसून टाकल्यावर एकदम मस्त मिक्स होत होतं. आणि मग अजून परत गॅसवर ठेवायचं. थोडं अजून ते गूळमुळे त्याला पाणी सुटतं ना, त्याच्यामुळे त्या गूळमध्ये चांगलं शिजू द्यायचं लाडव्यांना. आता मी कढई तापून ठेवलेली आहे कारण मला कढी पण बनवायची आहे. फुनक्यासोबत आम्ही कढी खातो. आता कढीचं एक काटकूट करून घेते मी, लसण मिरच्या असं. थोडंसं तेल टाकलं मी आता कढईत. ते पण तिकडे कुकर पण बंद करून घेतला मी. ताक घेतलेली आहे मी आणि त्याच्यात बेसनचं पीठ मिक्स करून घेतलं. तेल गरम झालं आता मोहरी जिरं असं टाकून घ्यायचं. काही कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची असं टाकलं मी. चांगलं मस्त लसूण लाल होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं. ते मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं. मग डाळीचं जे आपण ताक बनवलेलं डाळीचं पीठ टाकून ते ओतून घ्यायचं त्याच्यात. आम्ही हळद टाकता नाही कढीमध्ये, आम्हाला हळद आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही हळद टाकता नाही. आणि ते आता कढई उचलून मी शेगडीवर, इलेक्ट्रिक शेगडी माझ्याकडे, त्याच्यावर ठेवून घेतली. आणि आता इकडे मी कढईत पाणी ठेवलं, थोडीशी चाळणी ठेवली कारण फुनके ठेवायचे आहे मला त्याच्यामुळे. आता फुनक्यासाठी मी कांदे कापून घेते बारीक आणि कोथिंबीर पण पाण्यात टाकून घेतलेली मी कारण कोथिंबीर फुनक्यांमध्ये कढीमध्ये कापून टाकता येईल आपल्याला चांगलं. हे बघा आता ते मिश्रणात, डाळीच्या मिश्रणात मी कांदे बारीक चॉप करून ते टाकून घेतलं आणि कोथिंबीर पण बारीक चॉप करून घेते मी. आणि बघा डाळीच्या मिश्रणात टाकली थोडी कोथिंबीर आणि थोडीशी कढीसाठी पण राहू दिली मी. हे बघा आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं ते डाळीचं. तोपर्यंत आपली कढी पण तिकडे शिजते आणि ते आपले लाडवे तर तयार झालेले आहे आपले तिकडे. हे बघा डाळीचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं हाताने पूर्ण. आणि मग मीठ आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. तोपर्यंत आपल्या कढईमधलं ते जे पाणी ठेवलेलं आहे पण त्याला पण अर्धा निघून जाईल. हे बघा आता असे फुनके करून ठेवायचे. हे पाहिजे जसं मी करते तसे, कारण जास्त मोठे पण नाही करायचे मग ते मध्ये कच्चे राहतात, त्याच्यामुळे बारीकच ठेवायचे लांब लांब. हे पूर्ण झालं माझे. आता फुनके ठेवले गेले, झाकून घ्यायचं. हे बघा आपल्या तर कढीमध्ये थोडी मीठ टाकून घेतलं, कोथिंबीर टाकून घेतली. मीठ टाकायचं बाकी होतं त्याच्यामुळे मी नंतरच टाकते मीठ. बघा आपल्या तर कढी पण झाली आणि फुनके पण तयार झाले. सुरीने बघून घ्यायचं आणि लाडवे पण तयार झाले आपले. बघा लाडवे आमच्याकडे माझा मुलगा आधी खात नाही, मी माझे मिस्टर आणि माझी मुलगीच खाते त्याच्यामुळे कमीच बनवलेले आहे मी. त्याच्यातून पण आता उरतील ते आम्हाला सकाळी कामात येतील. हे बघा कढी पण झालेली आहे आपली. अजून परत कढी शिजल्यावर मी वरतून कोथिंबीर टाकून घेते. चला मग आता या तुम्ही पण जेवायला. मिस्टरांचं ताट वाढून घेतलं मी. हे बघा इकडे कढीमध्ये पण तेल टाकून घेतलं फुनक्यांमध्ये आणि